फायनली म्हशी डोंगराला चरायला गेल्या तर राम राम मंडळी. आजचा व्हिडिओ एकदमच बेस्ट राहणार आहे, कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे पेशंट सोबतच मजा पण दाखवणार आहे. सकाळी सकाळी सीताफळ खायला लागलो तर पप्पा म्हणत होते सकाळ सकाळी सीताफळ एवढं खाऊ नको, सर्दी खोकला होईल. म्हणलं काय पप्पा, सर्दीला दवाखाना दाखवणारे माणसं तर आपण. त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या घराकडे चाललेलो आहोत. एकदमच छान पद्धतीचा रस्ता आणि आपलं गाव तुम्ही पाहिलं असेल. गावाच्या शेजारी एक छोटंसं तळ, सकाळी सकाळी वाफा निघत होता पाण्याचा त्या तळ्यामधून. मला तुमच्या हिरोला पण थोडंसं दाखवा, कारण तुम्हाला मला बघितल्याशिवाय व्हिडिओला लाईक शेअर करत नाहीत तुम्ही. अण्णाला मला अण्णा आपल्या गल्लीमध्ये तुम्ही एवढे बलवान माणसं, एक या रट्यात कसं लाकूड फुटलं पाहिजे, आनंदीला दणका लावून हे कुठे घेऊन जायला बारदाना. त्याच्यानंतर आले या ठिकाणी कृष्णा शेठ आणि बाज लागते बघ खत पेरायला. आणि काय करायची ती बाज जा. मित्रांनो गरीब बिचारा कार्यकर्ता मला वाटतं घरी येऊन हाकलून दिलाय काय की बाज फिज घेऊन चाललेला आहे. त्यानंतर मित्रांनो एकदमच नुसता दूर दूर बघितला आडसच्या शेजारी. आडसमध्ये आज आपण बाजार पाहण्यासाठी आलेलो होतो. इथं खूप साऱ्या चांगल्या पद्धतीच्या बकऱ्यांच्या, छोट्या पिल्लांच्या, त्यानंतर शेळ्यांच्या दावणी लागलेल्या होत्या. लोक पैसा कमवण्यासाठी काय काय करतात त्याच्यामधला आहे एक धंदा मित्रांनो, व्यापार. व्यापारामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक जातीचे, प्रत्येक व्हरायटीचे पिल्ले या ठिकाणी बांधलेले होते. ज्याचं शेळीचं पिल्लू वगैरे गेलेलं आहे असे कार्यकर्ते या ठिकाणी येतात आणि विचारतात की बाबा काही माल आहे का विक्रीला, छोटं पिल्लू वगैरे. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी मित्रांनो पिंडीचं पोतं टाकलं एका त्यांच्या कस्टमरच्या गाडीवर. डॉक्टर साहेब एकदमच माणूस म्हणजे कामाचे प्रेमी आहेत आणि माऊली ट्रेडर्सचे स्वतः मालक. त्यानंतर मित्रांनो बाजारामध्ये परत आपण चक्कर मारली वापस जायच्या टायमाला. हे सुंदर सुंदर पद्धतीच्या तिथं बैलाच्या जोडी होत्या. सौदे वगैरे त्या ठिकाणी व्हायला चाललेले होते. एक जोडी ती एकदमच छान आपल्याला पण वाटली. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी आपल्याला जिरा मसाला पाजलेला आहे. आणि या ठिकाणी गावाकडे जाताना आवरगावची ही छोटीशी नदी आहे, पाहून खूप सुंदर वाटलं. त्यानंतर मित्रांनो एका ठिकाणी बुसकट पेटून दिलेलं होतं खळं केलं कीच. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्या घरामध्ये आमचं तेल सांडलेलं आहे. आता लय डोक्याला ताप आहे. सगळं लागलंय काय पडलं होतं. हा बरं, आता तुला मोटरसायकल आणलंय म्या फाट्यावरून. 20-20 रुपये तिकीट झालंय तुझं आणि ह्या दीदीचं. मग आता कोण देणार पैसे? हा कंपासात पैसे आहेत का? भेट झाल्यावर द्यायची पुढच्या वेळेस. मायला ह्याला कमीत कमी लेकरायला अवघं थोडस भिडविलं. इथं लंपीने एक मोठा बैल मेलेला होता. एकदम छान असा व्ह्यू होता. या ठिकाणी आपण पेशंट आलेलो होतो. गाडी भिडी चालवताना एकदम भारी मजा वाटते अशा डोंगराच्या रस्त्याला. नाही सांगायला तरी कमीत कमी वाचली बाबा, मिली बाबा, लंपीत मारायलेत म्हणून म्हणाले, बाकी काय नाही. झाली नीट जाणव काय सांगू तुम्हाला आता. लयच मोठं खोलगा पडलं. लय म्हणजे ते ना घासू घासू केले असं वडून. पण ती वळला ती बी असं लांगायला लागली ती वासरू. त्याचं बी आता असं तेव्हा ती पोळी सुजली, पोळी पाय बी सगळं सुजले. ह्याचा इलाजाचा काहीच विषय नाही. आता काय बघा ना, हे तर किती बेजार व्हायला. तिकडे जायचं कारखान्यात व्हायला, हे बघायचं व्हायला. त्यांच्या जीवाची जास्त परेशान झाले ना. आम्ही तरी इथल्या इथं करतो. मित्रांनो रेपेवाडी या ठिकाणी आता आपण पेशंट वरून आलो होतो. थोडासा उन्हाचा चटका पडलेला होता म्हणून थोडंसं आपण एक झाड पाहत होतो. या ठिकाणी मित्रांनो एक देवीचं छोटंसं छानसं असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बनलेलं मंदिर आहे. तुम्ही हे पाहू शकता. इथं कसल्याही पद्धतीची भिंत वगैरे नाही. चला बिना भिंतीची देवळे आणि आचवडे तेवढंच. मित्रांनो आपण आता रस्त्यानं चाललेलो होतो. तुम्ही पाहू शकता गाडी या ठिकाणी आपण थांबवली. तर शेतकऱ्यांकडून काही वेळेस चुका होतात. त्याच्यातील एक महत्वाची चूक म्हणजे या ठिकाणी कुणीतरी पेरणी झालेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकता इथं खात ज्या पद्धतीनं पडलेलं आहे. एखादं गाय म्हणा किंवा मग शिळी म्हणा ज्यावेळेस हे खात वगैरे खाती. आता इथं तुम्ही जनावर पण पाहू शकता, हिरवळ आहे आणि सगळे जनावर सोडलेले आहेत. खात वगैरे खातं त्यावेळेस जनावराला पॉइझनिंग वगैरे होऊन जनावर मरू शकते. शेतकरी म्हणते की बाबा मी तर जनावर समजा आम्ही काही घरी ठेवलं नाही काय नाही, त्यांना सांगता येत नाही ना. जनावराला पण खरड लागतं म्हणून जनावर खाऊन घेतं, पण ते शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. आता ह्या जनावरांमधलंच एखादं जनावर सुटलं
आता इथं कोणी शेतकरी बी नाही, त्यांना माहित नाही आपल्या इथं जनावर आहेत किंवा मग या ठिकाणी खात वगैरे पडलेलं आहे, तर ह्या अशा चुका होऊ शकतात. आता सध्या तर प्रायमरीनं मी स्वतः डॉक्टर आहे म्हणून समजा हे उचलून टाकतोय, पण सामान्य माणसाला या गोष्टी लक्षात येत नाहीत. तुम्हालाही अशा पद्धतीने कुठं बाय डिफॉल्ट असं आढळत असेल तर याला उचलून टाका. आला असता कसला बाई. बाबा त्या दिवशी किती मस्त 700 रुपयाचा सहाशेचा ड्रेस आला आहे. मस्त. किती मस्त आहे 600चा. नाही गं बाई. एवढं नको जीवाला खाऊ, जाऊ दे. पैशाला काय कमी का दाजीकडे? बाई खर्च दे दाजीचे सगळे पैसे. हे खर्च दे, तुम्ही खर्चून पाल का तुमचे पैसे? जाऊ दे, ह्यांचे खर्च दे सगळे पैसे. काय करायचं आपल्याला चारू? दिवाळी